वेग लेखक रत्नाकर मतकरी. जगमोहनचा काका माझा जवळचा मित्र होता. तो जगमोहनविषयी नेहमी सांगायचा. जगमोहन आणि त्याची आई खेतवाडीत कुठंतरी राहायचे. वडील अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तरुण वयातच वारले होते. त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाचं व्याज आणि आईची पार्ट टाईम नोकरी यातून त्या दोघांचं कसं तरी चालायचं. अडीअडचणीला हा काकाच त्यांच्या मागं उभा राहायचा. अर्थातच त्याची मुख्य काळजी होती ती जगमोहन मार्गाला कसा लागेल. हा 17-18 वर्षांचा जगमोहन कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता. पण तो परीक्षेत पास होईलच याची खात्री नव्हती. तसं तो ढ मुलांपैकी नाही, उलट अधिकच हुशार आहे, काका सांगत होता. पण एका जागी बसून अभ्यास करेल तर ना, पुढं काय करणार रे कोण जाणे. नंतर कधीतरी काकाचा निरोप घेऊन जगमोहन माझ्याकडे आला. मला तो चांगलाच चुणचुणीत वाटला. कपडे साधेच पण व्यवस्थित आणि डोळ्यात भरतील अशा रंगाचे होते. मी त्याला सहज विचारलं, कॉलेज काय म्हणतंय? सोडलं, तो रुबाबात म्हणाला. मी नोकरी धरली आहे, एका टॉय शॉपमध्ये सेल्समन म्हणून. माझ्या मध्यमवर्गीय मनाला वाईट वाटलं. उगाच सोडलंस तू कॉलेज, मी म्हटलं. नोकरी काय नंतर मिळाली असती, आधी ग्रॅज्युएट तर व्हायचं. जगमोहन हसला, अशा अर्थाचं की त्यानं हा मुद्दा पूर्वीच विचारात घेऊन निकालात काढला होता. तो म्हणाला, भाऊ, नंतर झालं तरी नोकरीच करायची, मग 4 वर्ष फुकट कशाला घालवायची. बरं आहे आत्ताच कॉलेज सोडलं ते. काकांची फी वाचली. पुढं वर्षभरानं तो मला एकदा रस्त्यात भेटला. मी पायीच चालत होतो. जगमोहन स्कूटरवर होता. मला पाहताच त्यानं स्कूटर थांबवली. मी आश्चर्यानं म्हटलं, वा, स्कूटर घेतलीस? सेकंड हँड आहे, पण स्पीड चांगला मिळतो. काहीतरी वाहन हवंच ना, नाहीतर बसच्या रांगेत कोण ताटकळत थांबणार. वर्षभरामध्ये जगमोहन एकदम मोठा पुरुष वाटायला लागला होता. त्यानं मिशा ठेवल्या होत्या. अंगात जीन आणि जॅकेट होतं. त्यावेळी जीन्स नुकत्याच आल्या होत्या. एक दिवस येणार आहे तुझं टॉय शॉप बघायला, पाहूया तुझी सेल्समनशिप, मी उत्तेजनाच्या स्वरात म्हटलं. जगमोहन पुन्हा पूर्वीसारखंच ते जाणतेपणाचं हास्य करीत म्हणाला, आणखी थोड्या दिवसांनी या, मग तुम्हाला खरंच माझं टॉय शॉप बघायला मिळेल. म्हणजे? मी बुचकळ्यात पडलो. म्हणजे मी आता स्वतःचं टॉय शॉप काढतोय, जेम टॉईज. जागासुद्धा मिळवली आहे क्रॉफर्ड मार्केटमध्ये. तशी आहे लहानशीच. त्या भागातल्या जागेसाठी पैसे जाम मोजावे लागतात. कुठून आणलेस? बँकेनं कर्ज दिलं. तुमच्यासारख्या 1-2 भल्या माणसांना मध्ये घातलं, नाहीतर आपली कुठली पत. काकांना आवडलं नाही आहे. मी कर्ज काढलं. हे म्हणतात आम्ही संबंध जन्मात कर्ज काढलं नाही आणि तू 20व्या वर्षी. तसं धाडसच आहे तुझं. आणखी काही वर्षांनी दुकान काढलं असतंस तर. आता तोपर्यंत काय करायचं? गिराईकांना भावल्या दाखवत वर्ष काढायची? 1 वर्ष बस झालं सगळी सिस्टीम माहीत करून घ्यायला, या धंद्यातले कॉन्टॅक्ट्स तयार करायला. यापुढे इथं राहून बोर होईन मी. खरं आहे तुझं. आमच्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती, कायदा पाळा गतीचा. थांबला तो संपला. ते फक्त तुझ्यासारखे लोक मनावर घेतात, बाकी आम्ही सगळे गतीचा कायदा मोडणारे. जगमोहन हसला आणि वेगानं स्कूटर काढून निघून गेला. आणखी 2च महिन्यांनी मला जेम टॉयजच्या उद्घाटनाचं कार्ड आलं. दुकान पाहिल्याबरोबर काही जगमोहन म्हणाला तसं छोटं वाटत नव्हतं. मग लक्षात आलं की शो विंडोज, आरसे, दुकानावरची उंच उंच नावाची पाटी, फुटपाथवर फुलझाडं असं सगळं मांडून ते आहे त्यापेक्षा अधिक लांब रुंद असल्याचा आभास निर्माण केला गेला आहे. शेजारी आणखी एक खेळण्याचं दुकान होतं. ते मात्र खरंच बऱ्यापैकी एस्पेस होतं. शेजारच्या दुकानाची स्पर्धा आहे तुला, मी त्या थाटातल्या समारंभानंतर जगमोहनला म्हटलं. जगमोहन टिपिकल हसला. स्पर्धा नाही, उलट फायदा आहे. त्यांच्याकडे एखादं खेळणं मिळालं नाही तर लोक माझ्याकडे येतील. आणि मी काय केलं पाहिलंत? मला शो विंडोकडे खेचून नेत जगमोहन म्हणाला, या सगळ्या कार्स आणि जीप्स आणि मोटरसायकली इम्पोर्टेड आहेत. यांचा वेग आपल्या टॉय कार्सपेक्षाही कितीतरी अधिक आहे, फिनिशही अधिक. या गाड्या मॅन्युफॅक्चर करणाऱ्या स्वीडिश कंपनीनं मला एजन्सी दिली आहे. मला एकट्यालाच. तुला? हो. त्यांचा अधिकारी आमचं आधीच टॉय शॉप बघायला आला होता. त्याला मी माझी थिअरी सांगितली. म्हटलं, प्रत्येक लहान मुलाला मोठं व्हायची घाई असते.
त्याला फास्ट कार्स आवडतात. एका जागी उभी राहणारी खेळणी त्याला नको असतात. माझं निरीक्षण ऐकून प्रचंड इम्प्रेस झाला तो. तिथनं कॅटलॉग पाठवला त्यानं त्याच्या प्रॉडक्ट्सचा. मग पत्रव्यवहारच सुरू झाला आमचा. आणखी वर्षभरात केवळ 21व्या वर्षी जगमोहननं लग्न केलं. सुरुवातीला दादरला एक भाड्याची जागा घेतली होती. म्हणाला, ओनरशिपच्या जागेसाठी आता पैसे नाही आहेत माझ्याकडं. स्वतःकडचे सगळे पैसे ओतून त्यानं शेजारचं अलीकडे फारसं चालत नसलेलं दुकान विकत घेतलं होतं. ते मूळ दुकानाला जोडून त्यानं आता जेम टॉईज, प्रशस्त एअर कंडिशनर, सतत सुमधुर मंद संगीतासह बनवलं होतं. वर्तमानपत्रातल्या डोळ्यात भरतील अशा जाहिराती आणि चित्रपटगृहातल्या स्लाईड्सच्या बळावर गिरायकांची तिथं तोबा गर्दी असायची. लग्नानंतर जेमतेम 10च महिन्यांनी वरूणचा जन्म झाला आणि त्याचा पायगुण असं समजून जगमोहन दादरमधली जागा सोडून पेडर रोडवर 6 खोल्यांच्या ओनरशिप फ्लॅटमध्ये राहायला गेला. पुढल्या 15 वर्षात जेम टॉईज भलत्या वेगानं वाढत गेली. एकट्या मुंबईत हमरस्त्यावर 6 लहान मोठी दुकानं आणि दिल्ली, कलकत्ता, मद्रास या 3 ठिकाणी 3 अशी जेम चेनच जगमोहननं तयार केली. पेडर रोडवरची जागा विकून जगमोहन पाली हिलवर राहायला गेला आणि नंतर तीही विकून टाकून त्यानं जुहूला एक पेंट हाऊस बांधून घेतलं. एका जागी फार दिवस राहायला मला आवडत नाही असं तो या जागांबदलांचं स्पष्टीकरण द्यायचा. वरून 10 वर्षांचा झाला तेव्हा आतले यांत्रिक भाग स्वीडिश कंपनीकडून आणून खेळणी तयार करण्याच्या क्षेत्रात जगमोहन उतरला. सुरुवातीला जरा अडचणी आल्या. कुठून आपण हे साहस केलं असं झालं. पण वरून 13 वर्षांचा होईपर्यंत सगळी घडी व्यवस्थित बसली. एवढंच नाही तर जगमोहन काही प्रमाणात खेळणी निर्यात देखील करायला लागला. आणि एके दिवशी पूर्वी एकदा जगमोहननं जशी माझ्यासमोर स्कूटर थांबवली होती तशीच वरूणनं मला पाहून मारुती गाडी फुटपाथच्या कडेला उभी केली. कमाल आहे जगमोहन, तुझा पोरगा नुकता 13 वर्षांचा झाला आणि एकटा गाडी घेऊन जातो? मी जगमोहनला विचारलं. जगमोहन जाणतेपणानं हसला. तुमच्याकडून गुप्ततेचं वचन घेतलेलं दिसत नाही आहे त्यानं. त्याची समजूत अशी आहे की 4 गाड्यांपैकी कुठली तरी एक त्यानं नेली तर ते माझ्या लक्षात येत नाही. शोफर्सही त्याच्या बाजूचे. गॅरेजला गेली आणि यानं त्या थापा मारतात, जगमोहन कौतुकानं म्हणाला. पुढल्या वेळी मला जगमोहन त्यांच्या खेळण्यांच्या प्रदर्शनामध्ये भेटला. तेवढ्यात वरूणही तिथं आला. 14 वर्षांचा वरून जगमोहनचंच हाडपेर घेऊन आल्यामुळं 18 वर्षांचा असल्यासारखा दिसत होता. आज 4तल्या 3 गाड्या प्रदर्शनात असल्यामुळं त्यातली एखादी डोळा चुकून नेता येण्यासारखी नव्हती. म्हणून तो वडिलांची रीतसर परवानगी विचारायला आला होता. नाही, पण नो स्पीडिंग. जगमोहननं कौतुकानं ताकीद दिली. पोलिसांनी स्पीडिंगसाठी पकडलं तर अजून तुझ्याकडे लायसन्स नाही आहे, लक्षात ठेव. पप्पा, पोलिसांना पकडता येऊ नये म्हणूनच मी फास्ट चालवतो असं म्हणून वरून तिकडून सटकला. ती बातमी मला संध्याकाळी दूरदर्शनवरच्या बातम्यांमध्ये ऐकायला मिळाली. मी लगोलग जगमोहनच्या अंधेरच्या नवीन बंगल्यावर गेलो. सगळं काही आटोपून गेलं होतं. लोकही घरोघर परतले असावेत. बंगल्यामध्ये अंगावर काटा आणणारी शांतता होती. मी हॉलमध्ये जाऊन बसलो. तिथं वरूणच्या छायाचित्राची एक मोठी तसबीर ठेवली होती. तिच्यावर हार चढवले होते. समोर दिवा जळत होता. थोड्या वेळानं जगमोहन सावकाशात येऊन बसला. शांत राहण्याचा निकराचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या वागण्या बोलण्यात जाणवत होता. वेगाचं फार वेड होतं त्याला. काल रात्री 2च्या सुमाराला मरीन ड्राईव्हवर प्रचंड वेगानं मारुती चालवित होता. तो थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळला, जागच्या जागी. मी जगमोहनच्या खांद्यावर हात ठेवला. वेग वेग हवा असायचा त्याला. जगमोहन जणू स्वतःला सांगत होता, माथेरानच्या बंगल्यावर कधी यायचा नाही. इतका वेळ कारमध्ये कोण बसणार? हेलिकॉप्टर घेऊन या म्हणायचा. त्या वेगाच्या वेडानं त्याचा बळी घेतला. मीच दोषी आहे भाऊ, काही वेळाच्या शांततेनंतर जगमोहन म्हणाला. हे वेगाचं वेड मीच त्याला लावलं. मला फार लवकर पुढं जाण्याची घाई होती. त्याला त्याहून अधिक वेगानं जायचं होतं. मी 21व्या वर्षी बिझनेसमन झालो, तो 15व्या वर्षी, फक्त 15व्या वर्षी. आणि जगमोहन
स्पुंदू लागला.